स्वारगेट अत्याचार प्रकरण आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज फेटाळला। पुणे सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळलाय। कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धोक्यात हरवला। वसंतगड किल्ल्यावर अनेक पर्यटक घेत आहेत आनंद। नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा मोलगी घाटात दरड कोसळण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना, संरक्षक जाळी लावण्याचे काम सुरू। कांदिवली पश्चिमेतील केईएस शाळेला बॉम्बची धमकीनंतर कांदिवली पोलिसांचे पथक शाळेत दाखल। नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद। कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद। बामणी राजुरा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना मनस्ताप, नागरिकांचा चिखलातून प्रवास। सिंधुदुर्गच्या माणगाव गोठोसवाडीत विषारी अळंबी खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा, 5ही जणांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा गोंधळ। पवनचक्की कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या तर महिला शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी। नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकर शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश। युवराज माथनकर विरोधात अनेक गुन्हे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।